नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गोल्ड सोव्हर्जिन बॉन्ड संदर्भात किंवा सोव्हर्जिन गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-2022 संदर्भात जी RBIने आपल्यासमोर आणलेली आहे त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यात कसे इन्व्हेस्टमेंट करू शकतात त्या आणि त्याचे फायदे काय आहेत हे पण बघणार आहोत. चला आपण पुढे जाऊयात आणि गोल्ड संदर्भात आपण इन्व्हेस्टमेंट संदर्भात डिटेल माहिती घेऊयात. बेसिकली आपण जेव्हा गोल्ड इन्व्हेस्टमेंट बघतो किंवा गोल्ड इन्व्हेस्टमेंट ऐकतो की गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर आपल्यासमोर एकच प्रकारचं इन्व्हेस्टमेंट येतं जिथं आपण जे फिजिकल गोल्ड बाईंग करतो आणि फिजिकल गोल्ड सेलिंग करतो. पण त्याचे फायदे तोटे काय आहेत हे आपण बघणार आहोत. त्यासाठीच की आपण जे बघतोय किंवा जे आपली ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट आहे त्या ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटच्या अगोदर फिजिकल गोल्ड आपण फिजिकल गोल्ड घेतो. ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फिजिकल गोल्ड बाईंग करतो, फिजिकल गोल्ड सेलिंग करतो इन फॉर्म ऑफ ज्वेलरी किंवा कॉईन्स वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. परंतु त्याच्यातले सगळ्यात मोठा आपण तोटा म्हणूयात की काय आहे, त्याच्यात सगळ्यात मोठा तोटा म्हणूयात तर जे मेकिंग चार्जेस आहेत किंवा सेफ्टी आपण म्हणूयात ती आहे. त्याचबरोबर तिथं आपल्याला प्युरिटी माहिती नसते की काय प्युरिटीचे गोल्ड तुम्हाला दिलं जाते किंवा काय प्युरिटीचं गोल्ड तुमच्याकडं अवेलेबल आहे. त्याचमुळं गव्हर्नमेंटनी जे आहे त्याच्यात एक नवीन स्कीम आणलेली आहे किंवा ही जी स्कीम आहे SGB सोव्हर्जिन गोल्ड बॉन्ड्स या बॉन्ड फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्यासमोर येतात. ही 2015पासनं RBIनी आणलेली स्कीम आहे. आता ह्याच्यात काय आहेत, त्याचे काय फायदे आहेत हे आपण बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं गोल्ड बॉन्ड्स किंवा सोव्हर्जिन गोल्ड बॉन्ड्स म्हणजे काय. बेसिकली सोव्हर्जिन गोल्ड बॉन्ड जे आहेत त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये किंवा नॉर्मल भाषेत आपण SGB असं म्हटलं जातं. SGB जी आहे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे हे गोल्ड बॉन्ड बाहेर पडते फ्रॉम RBI. म्हणजे RBI गव्हर्नमेंट बॉन्ड्स जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीनं हे बॉन्ड्स बाहेर पाडत असते, ज्याच्यातनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तिथनं आपले नॉर्मल जे प्रॉब्लेम्स होते जे फिजिकल गोल्डचे ते तुम्ही इथं ओव्हरकम करू शकता. म्हणजे जसं की सिक्युरिटी, सगळ्यात महत्त्वाची सिक्युरिटी काय आहे. सिक्युरिटी म्हटलं की इथं सगळ्यात मोठी सिक्युरिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सिक्युरिटी आहे, कारण की हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचेच बॉन्ड RBIद्वारे तुमच्याकडं येत असतात. त्याच्यामुळं इथं सिक्युरिटी किंवा नावातच त्याचं उल्लेख केलेला आहे सोव्हर्जिन म्हणजे सगळ्यांना माहिती असेल, सोव्हर्जिन म्हणजे रूलर किंवा राजा असं म्हटलं जातं. राजा म्हणजे इथं कोण आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डायरेक्टली न आणता तुम्हाला RBI थ्रू हे बॉन्ड्स आणते आणि तिथं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. आणि हे इन्व्हेस्टमेंट तुम्ही गोल्डच्या रेटप्रमाणेच करू शकता, कारण की गोल्डचा रेट जो आहे त्याच पद्धतीने 1 ग्रॅम इक्वल टू 1 युनिट ऑफ बॉन्ड असं म्हटलं जातं. कारण की इथं बॉन्ड्स आहेत, बॉन्ड्स असल्यामुळं तुम्हाला बेसिकली इथं ग्रॅम्समध्ये न कन्वर्ट करता ते युनिट्समध्ये कन्वर्ट करतात. परंतु 1 युनिट इक्वल्स टू तुमचा 1 ग्रॅम ऑफ गोल्ड असं काउंट केलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट्स काय आहेत. इथं स्टोरेज कॉस्ट लागत नाही, कारण की फिजिकलमध्ये तुम्ही परचेस करता तेव्हा तुम्हाला लॉकर घ्यावं लागेल सेफ्टीसाठी लॉकर घेतलं की लॉकरचे चार्जेस तुमच्याकडे येतात. ते चार्जेस इथं तुम्हाला लागणार नाही आहेत इन शॉर्ट फॉर्ममध्ये किंवा आपण म्हणूयात की त्या लागणार नाही आहेत, कारण की तुम्ही डीमॅट फॉर्ममध्ये घेता. डीमॅटचे मेंटेनन्स चार्जेस असतील नसतील ते डिपेंडिंग ऑन ब्रोकर टू ब्रोकर हे असू शकतात. मेकिंग चार्जेस इथं जात नाही, कारण की तुम्ही एक गोल्ड घेताय ते प्युअर फॉर्ममध्ये आहे. त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा ज्वेलरी घेता तेव्हा तुम्हाला मेकिंग चार्जेस द्यावं लागतात, कारण की त्याच्यामुळं तुमची इफेक्टिव्ह कॉस्ट जी आहे ती तुमची वाढते. म्हणजेच समजा मी काही ज्वेलरी घेतो आहे तर त्याच्यावरती 300, 500, 700 डिपेंडिंग ऑन ज्वेलरी तुम्हाला तिथं मेकिंग चार्जेस पर ग्रॅम द्यावे लागतात. इथं तुम्हाला तशी काही कॉस्ट घ्यावी लागत नाही. तुम्ही समजा 10 ग्राम घेतलं तर 10 ग्रामचा जो प्युअर गोल्डचा रेट आहे तोच तुम्हाला तुमच्याकडनं घेतला जातो. तसंच आता आपण म्हणूया ते रिस्क काय आहे. रिस्क म्हणजे प्राईस डेप्रिसिएशन एक रिस्क असू शकते किंवा गोल्ड जो आहे सिक्युरिटी वाईज RBI तुमची सिक्युरिटी घेते किंवा तुमच्या RBIच्याकडे तुमच्या बुक्समध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असते. त्याच्यामुळं RBIकडे असल्यामुळं सेफ्टी तुमच्याकडे सगळ्यात जास्त इथं मिळालेली आहे. आता सगळ्यात मोठी रिस्क काय, आपण सेफ्टी बघितली पण रिस्क काय असू शकतात. रिस्क म्हणजे
जसं तुम्ही फिजिकल गोल्डमध्ये रिस्क आहे की तुम्ही जेव्हा फिजिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्ही जेव्हा फिजिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तेव्हा प्राईस डेप्रिसिएशनची रिस्क असते. म्हणजे समजा मी आज 50,000ला गोल्ड घेतलेला आहे, पण काही कारणास्तव गोल्डच्या प्राईस कमी आल्या किंवा खाली पडल्या, तर त्या केसमध्ये तिथं जी रिस्क आहे फिजिकल गोल्डमधली, इथंही तुमची तशीच रिस्क आहे. म्हणजे दोन्हीकडे रिस्क बघायला गेलात तर प्राईस डेप्रिशिएशनची रिस्क तिथं आणि इथं दोन्हीकडं तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. आता इथं SGBमध्ये कोण इन्व्हेस्टमेंट करू शकतात. बेसिकली आपण बघितलं की गोल्ड बॉन्ड्स जे आहेत हे RBI किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहेत, त्याच्यामुळे सेफ्टी आहे. पण आता कोण इन्व्हेस्टमेंट करू शकतात या संदर्भात आपण थोडंसं बघूयात. इथं बघायला गेलं तर इंडिव्हिज्युअल रेसिडेंट इंडियन, म्हणजे तुम्ही नॉर्मल इन्व्हेस्टर जो असतो इंडियामधला, जो इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर जो असतो तो इन्व्हेस्ट करू शकतो. त्याचबरोबर हिंदू अनडिवायडेड फॅमिली किंवा त्याला HUF एंटिटी असं म्हटलं जातं, ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्याचबरोबर ट्रस्ट आहे ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. चॅरिटेबल इन्स्टिट्यूट्स आहेत ते करू शकतात. हे जे इन्स्टिट्यूट्स किंवा जे एंटिटीज आहेत हे इन्व्हेस्टमेंट या याच्यात करू शकतात. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तिथं तुम्ही मिनिमम आणि मॅक्झिमम किती इन्व्हेस्ट करू शकता त्या संदर्भात थोडंसं बोलूयात. मिनिमम इन्व्हेस्टमेंट जी आहे तुम्हाला 1 ग्रॅम किंवा 1 युनिट ऑफ बॉन्ड हे तुम्ही करू शकता. कारण की इथं 1 युनिट इक्वल्स टू 1 ग्रॅम असं म्हटलं जातं, कारण की इथं बॉन्ड्स आहेत. बॉन्ड्स असल्यामुळं तुम्हाला इथं बघायला गेलात तर तुम्हाला इथं युनिट्समध्ये दिले जातात, म्हणून आपण युनिट्स हा शब्द वापरूयात. कारण की इथं 1 ग्रॅम इक्वल टू 1 युनिट हे आहे. आता तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट तर बघितली की 1 ग्रॅममध्ये मी मिनिमम इन्व्हेस्टमेंट करू शकतो, परंतु मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट किती करू शकतो? मी मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट 4 kg ऑफ गोल्ड करू शकतो. हे लक्षात ठेवा. HUF एंटिटी किंवा इंडिव्हिज्युअल एका वर्षात तो वेगळ्या टार्म्समध्ये आपण बघणार आहोत. कधी हे इन्व्हेस्टमेंट चालू झालेले आहेत किंवा कधी तुम्ही 2021-2022मध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आउट केले तर तुम्ही या गोल्ड बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकाल. त्याचे फायदे पण अजून आहेत, तेही आपण डिस्कशन करणार आहोत. इन टर्म्स ऑफ टॅक्सेशन फायदेच, प्लस काही ओव्हरकम करतोय फिजिकल गोल्डला, त्याच्यातलेही फायदे आपण बघणार आहोत. परंतु मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती करू शकता ती आहे 1 ग्रॅम किंवा 1 युनिट ऑफ बॉन्ड. त्याचबरोबर 4 kg ऑफ मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट करू शकता वर्षभरात, किंवा तुम्ही बघायला गेलात तर त्या हिशोबाने तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येईल. त्याचबरोबर आता इथं आपण जसं बघितलं की इंडिव्हिज्युअल आणि HUF हे इन्व्हेस्टमेंट पण करू शकतात. त्याचबरोबर चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा दुसऱ्या एंटिटीज आहेत रिलेटेड विथ चॅरिटेबल ट्रस्ट किंवा ट्रस्ट रिलेटेड तशाच, तर त्याच पद्धतीने तुम्हाला 20 kg ऑफ गोल्डमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. इन टर्म्स ऑफ युनिट्स, मी युनिट संदर्भात बोललो किंवा इन टर्म्स ऑफ KGमध्ये बोललो तर 20 kg ऑफ गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे तुमच्याकडं भरपूर मोठा ऑप्शन आहे, तो वर्षभरात तुम्ही 20 kgमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता इथं आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, सगळं खरं आहे, पण मी अप्लाय कसा करू शकतो? अप्लाय करण्यासाठी तुम्ही ऑफलाईन ॲप्लिकेशन करू शकता RBIकडं. त्यांचे KYC नॉर्म्स जे आहेत की तुमची नो युअर क्लायंट जो फॉर्म असतो, KYC म्हटलं जातं, तो तुम्ही फिलअप करून RBIकडं वाया बँक किंवा कुठल्याही ब्रोकर थ्रू तुम्ही ऑफलाईन फिजिकल फॉर्म थ्रू अप्लाय करू शकता, किंवा तुम्ही ऑनलाईन पण ॲप्लिकेशन करू शकता. तुमच्या डायरेक्टली डीमॅटमधनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि त्याचे फायदे पण आहेत. तुम्ही जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन करता मित्रांनो, तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्यातले तुम्हाला फायदे पण देते, किंवा RBI, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शब्द न वापरता RBI तुम्हाला त्याच्यावरती बेनिफिट देते. ते आपण इन फ्युचरला बघणारच आहोत. आता जेव्हा फायदे देते तेव्हा आपण बघूयात की रेट काय आहेत मित्रांनो. रेट जो आहे करंट, जो पहिली सिरीज चाललेली आहे 2021-2022 मधली पहिली सिरीज जी आलेली आहे, त्याचं आपण म्हणूयात की रेट काय ठरलेला आहे. त्याचा बेस रेट जो ठरलेला आहे तो 4777 म्हणजे 4777 रुपये पर ग्रॅम किंवा पर युनिट हा रेट ठरलेला आहे. परंतु मी तुम्हाला म्हटलेलं की जसं आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं
तर त्याचे फायदे पण जास्त आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशनचा फायदा जो मेन आहे तो असा आहे की तुम्हाला ₹50 डिस्काउंट मिळतं आहे मित्रांनो. तुम्हाला ₹50 डिस्काउंट मिळतं आहे. तो डिस्काउंटचा उपयोग तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करून घेऊ शकता. म्हणजेच तुमचा इफेक्टिव्ह रेट जो येईल तो येईल 4727चा ₹4727 तुम्हाला इफेक्टिव्ह रेट येणार आहे पर युनिट किंवा पर ग्रॅम. म्हणजे मी 10 युनिट घेतो तर ₹47,270 मला इन्व्हेस्टमेंटला लागणार आहे. तर या इन्व्हेस्टमेंटचा आपण जरूर फायदा घ्यावात. तिथं पुढं बघूयात की इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याचे पुढचे आता कधी येणार आहे हे आपण बघितलंच नाही. आपण इन्व्हेस्टमेंट बघितलं की इन्व्हेस्टमेंट करू शकतो, त्याचे फायदे आहेत. त्याचबरोबर कुठल्या रेटला येणार आहेत, कसे येणार आहेत, कसे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता हे बघितलं. पण कधी येणार आहे महत्त्वाचं हे आपण बघणार आहोत. ही जी सिरीज चालू झालेली आहे किंवा या फायनान्शियल इयरमधले तुमच्यासमोर टेबल आणलेलं आहे. त्या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता पहिला ट्रान्स जो आहे किंवा पहिली सिरीज जी आहे 2020-21ची फर्स्ट सिरीज जी आहे ती मे 2021 पासून चालू होणार आहे आणि 21 मे 2021 पर्यंत ही चालणार आहे आणि तुम्हाला इश्यू मिळणार आहे किंवा तुमच्या अलॉटमेंट मिळेल 25 मे 2021ला. त्याचबरोबर दुसरी सिरीज जी मिळणार आहे ती 24 मे ते 28 मे या दरम्यान मिळणार आहे. पुढची सिरीज थर्ड सिरीज आहे ती 31 मे ते जून 4 या पिरियडमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतरची सिरीज जी मिळणार आहे ते जुलैमध्ये येणार आहे 12 जुलै ते 16 जुलै 2021. पाचवी सिरीज जी आहे ती येणार आहे 9 ऑगस्ट 2021 ते 13 ऑगस्ट 2021 पर्यंत. त्याच्यानंतर 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला 6वी सिरीज मिळणार आहे. या पद्धतीनं तुम्ही तुमचं प्लॅन आउट करू शकता. इमिजिएट इन्व्हेस्टमेंट ज्यांना करायची आहे त्यांच्याकरिता 17 मे 2021 ते 21 मे 2021 या पिरियडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. मित्रांनो, ही इन्व्हेस्टमेंट करण्याकरिता तुम्ही ऑनलाईनचा पद्धत किंवा ऑनलाईन या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकता. प्रत्येक ब्रोकरकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ब्रोकर थ्रू इन्व्हेस्टमेंट करू शकता. मी शब्द थोडासा चेंज करतो, ब्रोकर थ्रू इन्व्हेस्टमेंट करू शकता. कारण की तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल किंवा तुम्हाला RBIकडे ॲप्लिकेशन द्यायचं असेल की मला SGBमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही ब्रोकर थ्रू म्हणजेच तुमच्या डीमॅट थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि डीमॅट थ्रू इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं तुम्हाला फायदा जो मिळणार आहे तो ₹50 पर युनिटचा फायदा तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. तर त्याचा जरूर उपयोग घ्यावात. आता मी इन्व्हेस्टमेंट करतो आहे परंतु मला लिक्विडिटी पाहिजे असेल तर काय, म्हणजेच मला इन बिटवीन पैसे पाहिजे असतील तर मी कधीही हा जो बॉन्ड आहे हा एक्सचेंजमध्ये लिस्टेड होणार आहे मित्रांनो. एक्सचेंजमध्ये लिस्टेड झाल्यामुळं मी कधीही त्याला जो त्याचा बेनिफिट आहे किंवा लिक्विडिटी जी आहे ती मी कधीही करू शकतो इन फॉर्म ऑफ एक्सचेंज. म्हणजे मी एक्सचेंजमध्ये जाऊन त्या बॉन्डला विकू शकतो. पण जेव्हा लिस्टिंग होईल त्याच्यानंतर तुम्हाला हा बॉन्ड विकावा लागेल. ते लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा एक्सचेंजमध्ये लिस्टेड होईल तेव्हा तुम्ही या बॉन्डला विकू शकता. जो करंट मार्केट प्राईस असेल तेव्हाची जी प्राईस असेल, प्लस असेल मायनस असेल काही नाही, त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. आता याचबरोबर तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्हाला जो बेनिफिट मिळणार आहे टॅक्सेशन बेनिफिट, त्याकरिता आपण जो आहे बघूयात. त्याच्या अगोदर ह्याचे बेनिफिट काय आहेत, अजून बेनिफिट्स काय आहेत किंवा टॅक्स बेनिफिटच्या अगोदर त्याच्यात ॲप्रिसिएशन कसं होतं आहे हे बघूयात. तुम्ही जेव्हा गोल्ड बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, SGBमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, त्याचा जो पिरियड आहे हा 8 वर्षाचा पिरियड आहे मित्रांनो. 8 वर्षाचा पिरियड असल्यामुळं तुम्ही कधीही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच्यात 2 प्रकारचे तुम्हाला बेनिफिट मिळतात. पहिला बेनिफिट जो आहे तो आहे प्राईज एप्रिसिएशनचा. प्राईज एप्रिसिएशन म्हणजेच समजा मी आज 4727 किंवा 4777मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आपण असं एक्झाम्पल धरूयात की 4777 ₹4,777 मी इन्व्हेस्टमेंट करतो आहे पर युनिट. किंवा आपण एक राऊंड फिगर कॅल्क्युलेशन करण्याकरिता घेऊयात. मी 50,000 इन्व्हेस्टमेंट ₹1,00,000 इन्व्हेस्टमेंट केलेली आहे असं धरूयात की 1,00,000ची इन्व्हेस्टमेंट मी या बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे. तर तुम्हाला बेनिफिट काय मिळू शकतात ॲज अ प्राईज एप्रिसिएशन बेनिफिट तुम्हाला मिळू शकतात. पहिला जो एप्रिसिएशनचा बेनिफिट आहे किंवा आपण म्हणूयात की
फर्स्ट एप्रिशिएशन जे तुम्हाला मिळतं आहे तो मिळतो आहे ह्याच्यावरती बॉन्ड असल्यामुळं, कारण की ह्याचा शब्दच तुम्ही बघितला गोल्ड सोव्हर्जिन बॉन्ड असल्यामुळं तुम्हाला इथं जी आहे एक इंटरेस्ट बेनिफिट त्याच्यात मिळत असतो. हा इंटरेस्ट बेनिफिट जो आहे तो आहे 2.5% पर ॲनमचा तुमच्याकडे बेनिफिट असल्यामुळं तुम्ही बघू शकाल की तुम्हाला जो इंटरेस्ट मिळणार आहे किंवा तुमचं जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती जो इंटरेस्ट मिळणार आहे तो मिळणार आहे 2.5%. तो 2.5% जो आहे तुम्ही घेऊ शकता. तो बेनिफिट जो आहे तो तुम्हाला कसा मिळेल, हा बेनिफिट जो आहे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आपण एक्झाम्पल घेऊयात की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, असं धरूयात की इन्व्हेस्टमेंट तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आपण कॅल्क्युलेशन करूयात एक्झाम्पलसाठी 1 लाख ऑफ इन्व्हेस्टमेंट. एक लाखाची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपण इथनं करू शकता. समजा मी 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. समजा मी 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट करतोय. त्याच्यावरती मला इंटरेस्ट किती मिळणार आहे? 2.5%चा. हा जो 2.5% म्हणजे 2,500 रुपये पर इयर. 2,500 रुपये पर इयर जो मला रिटर्न मिळणार आहेत किंवा इंटरेस्ट जो मिळणार आहे हा RBI डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये देणार आहे. हा जो इंटरेस्ट आहे हा तुम्हाला प्रत्येक 6 महिन्याला मिळणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, हा इयरली इंटरेस्ट आहे. एका वर्षाचा इंटरेस्ट आहे. हा इंटरेस्ट जो आहे तुम्हाला प्रत्येक 6 महिन्याला म्हणजे पर 6 मंथ्स तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे मी 6 महिन्यात कॅल्क्युलेट केला तर 1,250 रुपये पर 6 मंथ असा मिळणार आहे. आणि जो हा इंटरेस्ट असणार आहे हा हाफ इयरली किंवा सिम्पल इंटरेस्ट तुम्हाला मिळणार आहे. हा झाला पहिला बेनिफिट. त्याचबरोबर दुसरा बेनिफिट प्राईस एप्रिशिएशनचा तर आपण बघितलाच, तो पण मिळणार आहे. परंतु आता प्राईस एप्रिशिएशन झालं, तुम्ही जो आहे इंटरेस्ट पण घेतला तर त्याच्यावरती टॅक्सेस काय लागणार आहेत त्याच्यावरती बोलूयात. टॅक्सेसमध्ये आपण बघितलं तर टॅक्स इम्प्लिमेंटेशन असं होणार आहे की तुम्ही जेव्हा पूर्ण बॉन्ड जो आहे, हा जो बॉन्ड आहे तो तुम्ही होल्ड करताय तुमच्याकडे, तर तुम्हाला एका वर्ष जे तुम्ही 8 वर्ष पूर्ण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर त्याच्यावरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली होल्ड केला आहे लॉंग टर्मसाठी, तर तुम्हाला नो कॅपिटल गेन, कारण की तुमचं इथं कॅपिटल एप्रिसिएशन झालं. समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली 1 लाख रुपये आणि त्याचे 1.25 लाख रुपये किंवा 1.5 लाख रुपये झाले. आपण एक्झाम्पल कॅल्क्युलेशन करण्यासाठी 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट 1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झाली तर तुम्हाला तिथं 50,000 जे ग्रोथ मिळालेली आहे तिथं तुम्हाला कॅपिटल ग्रोथ मिळालेली आहे. मी कॅपिटल ॲप्रिसिएशन म्हणतो, कॅपिटल गेन झालेला आहे तिथं तुम्हाला नो कॅपिटल गेन म्हणजे 0 टॅक्स पे करायचा आहे. मित्रांनो टॅक्सेशन जे आहे ते 0 तुम्हाला पे करायचं, म्हणजे तुम्हाला काहीही टॅक्स पे करायचा नाही आहे, त्याला नील म्हणूयात. त्याचबरोबर समजा आता इथं जेव्हा तुम्ही टॅक्स पे करता तेव्हा तुम्हाला असं धरून चला की तुम्ही 3 वर्षाच्या आत एक्सचेंजमध्ये विकले तर तुम्हाला 30% कॅपिटल गेन पे करायचा आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो मिळणार आहे किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो लागणार आहे तो आहे 30%चा. मित्रांनो 30%चा कॅपिटल गेन तुम्हाला
इथं चार्ज होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही एक बघू शकता की तुम्हाला 30%चा कॅपिटल गेन तुम्ही इथनं पे करू शकता आणि तिथनं बेनिफिट घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. त्याचबरोबर आपण पुढचा बघूयात की आता 5 वर्षाच्या आत किंवा लाँग टर्म कॅपिटल गेन आफ्टर 3 इयर्स तुम्ही विकलात तर काय आहे. आपण आत्तापर्यंत बघितलं की मी 3 वर्षाच्या अगोदर विकले किंवा 8 वर्षानंतर जेव्हा रिडम्शन होईल तेव्हा विकले तर मला काही टॅक्स पे करायचा नाही आहे. तसंच शॉर्ट टर्म कॅपिटल गेन बघितला म्हणजे आपण 3 वर्षाच्या अगोदर विकले, बिफोर 3 इयर्स विकले तर 30% कॅपिटल गेन द्यायचा आहे. परंतु 3 वर्षानंतर विकले तर तुम्हाला कॅपिटल गेन जो मिळणार आहे, लाँग टर्म कॅपिटल गेन जो येणार आहे तो तुम्हाला लागणार आहे 10% फ्लॅट किंवा 20% आफ्टर इंडेक्सेशन. आफ्टर इंडेक्सेशन जे आहे तुम्हाला 20% टॅक्स लागणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे कन्सिडर करून बघू शकता की त्याच्यातनं तुम्हाला हे काय लागणार आहे. तुम्ही ज्या स्लॅबमध्ये बसत असाल त्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो. त्याचबरोबर पुढचा जो प्रकार आहे किंवा तुम्ही जेव्हा अर्ली एक्झिट करताय, त्याचबरोबर तुम्ही जेव्हा अर्ली एक्झिट करताय त्याच्यासाठी तुम्हाला एक्सचेंजमध्ये विकावं लागेल. एक्सचेंजमध्ये जे विकताय तुम्ही ते तुम्ही कधीही विकू शकता, बिफोर आफ्टर पण लिस्टिंग झाल्यानंतर. ठीक आहे मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण दुसरा कंपोनंट बघूयात. हे तर झालं रिडम्शन किंवा तुम्ही जेव्हा सेल करताय कॅपिटल ॲप्रिसिएशनचं. दुसरा पार्ट होता की मला इंटरेस्ट जो मिळणार आहे 2.5% हा विदाऊट एनी TDS कट होऊन येणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही ज्या स्लॅबमध्ये आहात त्या स्लॅबमधनं तुम्हाला तो पे करावा लागेल. म्हणजेच तुम्ही 10%च्या स्लॅबमध्ये असाल तर तुम्हाला जो इन्कम झालेला आहे, तुमचं टोटल इन्कम जे झालेलं आहे त्याच्यात ते ॲड होईल आणि तेवढा टॅक्स तुम्हाला पे करायचा आहे ऑन इंटरेस्ट पण. त्याच्यामुळं हे पण तुम्ही लक्षात ठेवता, इंटरेस्ट जो मिळणार आहे तो टॅक्स फ्री नाही आहे मित्रांनो. परंतु तुम्हाला तो इंटरेस्ट जो आहे तो TDS कट न होता येणार आहे. त्याचा यूज तुम्ही करू शकता आणि तुमच्या ज्या स्लॅबमध्ये आहात तुम्ही त्या स्लॅबमध्ये तुम्ही तो पे करावा लागेल. म्हणजे 0 स्लॅबमध्ये असाल तर 0 पे करावा लागेल. समजा तुम्ही 10%च्या स्लॅबमध्ये असाल तर 10%, 30%च्या स्लॅबमध्ये असेल तर 30% ऑन इंटरेस्ट तुम्हाला चार्ज होईल मित्रांनो. तर या पद्धतीने आपण गोल्डचे बेनिफिट्स बघितले किंवा आपण SGBचे गोल्ड बेनिफिट्स बघितले. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ आपण रेग्युलरली आणत असतो जिथं इन्व्हेस्टमेंट संदर्भात आपण वेगळ्या गोष्टी डिस्कशन करत असतो. थँक्यू मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. असाच व्हिडिओ इन फ्युचरला घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद.